सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलिए ताकि आपको हमारी नई वीडियोस की अपडेट। मूल्यवर्धा कार्यशाला का आयोजन 6 नवंबर 2025 से 8 नवंबर 2025 के बीच बादरपुर तहसील पारोला में मूल्यवर्धा कार्यशाला का आयोजन किया गया। इस कार्यशाला का उद्घाटन श्री माननीय गट शिक्षण अधिकारी विश्वासराव पाटिल ने किया तथा केंद्र प्रमुख श्री चौहान सर और श्रीमती देवकर मैडम वही श्री युत भोसले सर उपस्थित रहे। या मामा बाबा या मामा बाबा या मिळून सारे गाऊया संख्याच्या गावाला जाऊया मिळून सारे गाऊया संख्यांच्या गावाला जाऊया मिळून सारे गाऊया संख्याच्या गावाला जाऊया मिळून सारे गाऊया संख्यांच्या गावाला जाऊया पोपटाला चोच एक पोपटाला चोच एक चुटकी वाजून एक पोपटाला चोच एक चुटकी वाजू एक चुटकी वाजून गाऊया संख्याच्या गावाला जाऊया चुटकी वाजून गाऊया संख्याच्या गावाला जाऊया संख्याला सशाला कान दोन सशाला कान दोन सशाला कान दोन सशाला कान दोन टाळ्या दोन वाजूया टाळ्या दोन वाजूया टाळ्या दोन वाजूया टाळ्या दोन वाजूया टाळ्या वाजून पाहूया संख्याच्या गावाला जाऊया टाळ्या वाजून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया रिक्षाला चाक तीन रिक्षाला चाक तीन रिक्षाला चाक तीन रिक्षाला चाक तीन खिडक्या घेऊया तीन खिडक्या घेऊया तीन खिडक्या घेऊया तीन खिडक्या घेऊया तीन खिडक्या घेऊन पाहूया संख्याच्या गावाला जाऊया खिडक्या घेऊन पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया टेबलाला पाय चार टेबलाला पाय चार टेबलाला पाय चार टेबलाला पाय चार चार उड्या मारूया चार उड्या मारूया चार उड्या मारूया चार उड्या मारूया उड्या मारून पाहूया संख्याच्या जाऊया उड्या मारून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया हाताला बोट पाच हाताला बोटे पाच हाताला बोट पाच हाताला बोटे पाच आम्ही नाच करूया आणि नाच करूया आम्ही नाच करूया आम्ही नाच करूया अरे नाच करून पाहूया संख्याच्या गावाला जाऊया आणि नाच करून पाहूया संख्यांच्या गावाला जाऊया चालू आहे विद्यार्थ्यांसाठी नियम कसे असले पाहिजे त्याच्यानुसार बघा गटाचं नाव आहे छत्रपती गट। आता पहिल्याने कसं या वर्गात येताना शिस्तीने यायचंय। आता शिस्तीने जर येत असाल तर कुठल्याही प्रकारची धावपळ होणार नाही किंवा एकमेकाला ठोकले जाणार नाही किंवा पडणार नाही। व्यवस्थित वर्गात या अशा मध्ये सूचना देण्यात द्यायच्या। वर्गात शांतता ठेवावी। आपण शांतता ठेवली तर प्रत्येकाला शिकवलेलं समजेल किंवा आपण सांगितलेल्या सर्व गोष्टी तो लक्षात ठेवेल सहजगत्या। त्यानंतर शिक्षक शिकवत असताना नीट ऐकावे। आता शिक्षक जेव्हा एखादी गोष्ट मुद्दा सांगत असतील तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे ऐकले पाहिजे जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल। आता एकमेकांशी आदराने वागावे।